नमस्कार, मी कवी गजानन उफाडे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जागर कवितेचा या आमच्या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच आपल्याकडे आज पुन्हा एकदा एक दमदार पाहुणे आलेले आहेत. स्त्री व्यक्तिमत्व आहेत आणि पलपब या प्रकाशन संस्थेच्या त्या संस्थापिका असून एक उत्तम समीक्षक आहेत सौ लीना पाटील. मी आपलं अगदी मनपूर्वक या आमच्या पॉडकास्ट मंचावर स्वागत करतो. कसं वाटतं आमच्याकडे येऊन? धन्यवाद सर. आपला जागर कवितेचा हा जो पॉडकास्ट कवी श्री गजानन उफाडे यांनी चालू केलेला आहे आणि या मंचावर मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 2023ला आपण पलपबची स्थापना केली, तर त्या स्थापना मागं काय उद्देश होता, म्हणजे नेमकी काय प्रेरणा होती? माझी कन्या सेजल पाटील ही बीटेक करत असताना 3rd इयरमध्ये होती आणि स्वतः तिनं 3 पुस्तकं प्रकाशित केली होती. पण प्रकाशित करत असताना बऱ्याच अडचणींना तिला तोंड द्यावं लागलं, जसं की फायनान्शियल प्रॉब्लेम्स. आता पुस्तक प्रकाशित करायचं तर तुम्हाला 20-25 हजार घातले पाहिजेत आणि एवढा पैसा आमच्याकडं नव्हता. तर त्यावेळी मी तिला सरळ सांगितलं की बाबा आपल्याला एवढं जमणार नाही ॲज अ हॉबी म्हणून. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण साहित्याकडं करिअर म्हणून न बघता आपण ॲज अ हॉबी म्हणून बघतो. आणि मग पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं तर त्यातनं आउटकम काय आहे, तर ते तुझा एक हॉबी म्हणून तू करतेस ना, तर त्या हॉबीसाठी मी 25,000, 30,000, 50,000 नाही घालू शकत. तर तिनं रिसोर्सेस त्यानंतर शोधून काढले की मी कमीत कमी पैशामध्ये कशा पद्धतीनं माझं स्वतःचं पुस्तक प्रकाशित करू शकते. त्याच्यानंतर तिनं ते पुस्तक प्रकाशित केले ऑनलाईन. त्यानंतर तिला असं वाटलं की नाही, आता जर ही एवढी पद्धत सोपी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की तुम्हाला पुस्तक प्रकाशित करणं याचाच अर्थ काय की ड्राफ्टिंग करणं. आणि मराठी असू दे, इंग्लिश असू देत, ज्यावेळी तुम्ही एखादं पुस्तक लिहिता, कविता लिहिता, तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या माइंडमध्ये काही जी संकल्पना आहे ती कागदावर उतरवणे. तर यातून ती हे शिकली की नाही, म्हणजे मला जर ड्राफ्टिंग करायचं आहे, मला लिहायचं आहे, तर याच्यासाठी माझं लिखाण सुधारलं पाहिजे, माझी व्होकॅब्युलरी सुधारली पाहिजे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कोणासाठी आहे, कुठल्या पिढीसाठी आहे, की आत्ताची जी पिढी तयार होतीये, स्टुडंट जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात ही जागरूकता करायची तिची खूप इच्छा होती. आणि स्टुडंटनी साहित्याकडे वळावं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना कमीत कमी किमतीमध्ये हे रिसोर्सेस अवेलेबल करून दिले पाहिजे. तर खरं सांगायला गेलं तर विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही प्रोजेक्ट आमचे आहेत पल्प प्रकाशनचे, की जे आम्ही पूर्वीपासून म्हणजे सुरुवात करायच्या 2023ला जेव्हा आम्ही सुरुवात केली, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हे पल्प प्रकाशन चालू केलेलं होतं. तर तिची जी संकल्पना होती की विद्यार्थ्यांना हे अपॉर्च्युनिटीज मिळाव्या शिकता शिकता, किंवा जे आता लहान मुलं वगैरे आपण बघतो कविता वगैरे प्रेझेंट करतात, लिहितात. कारण तिनं स्वतः 4थीत असताना कविता लिहिली होती आणि तिथून ते आम्ही दडपलो होतं म्हटलं तरी चालेल, कारण त्यावेळी फायनान्शियल नव्हतं आणि आम्हाला पण एवढी जाण नव्हती. शिकलेली असून आई वडील आम्हाला जाण नव्हती. तर हे अज्ञान आम्ही पण एक्सेप्ट करतो. तर हे सगळं जे होतं, तर ती आली माझ्याकडं, मम्मी आपण असं असं प्रकाशन संस्था चालू करू. तर ज्यावेळी नावाचा विषय आला की पल्पब काय ठेवायचं नाव, मी त्याकडे येणारच होतो. आम्हाला जर ते खोडून सांगितलं तर आमच्या लक्षात येईल. बरोबर. तर पल्पब प्रकाशन, बरेच मला विचारतात की पल्पब आम्ही आतापर्यंत कुठं ऐकलेलं नाही, काय हा प्रकार आहे. तर एक माझ्या मुलीचं आणि माझ्या कुटुंबाचं एक असं कन्सेप्शन आहे की पल याचा अर्थ मोमेंट, क्षण, आयुष्यातले क्षण. आयुष्यात तुमच्या असे काहीतरी क्षण येतात की त्या मोमेंटपासून, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळते, काहीतरी होतं. सपोज तुमच्या आई वडील रागवतात म्हणून एखादा मुलगा सुधारतो, एखाद्याला प्रेमानं समजावलं म्हणून सुधारतो, किंवा आयुष्यात असे काहीतरी मोमेंट्स होतात की तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तर हे तुम्हाला असं कुठंतरी वाटतं की नाही बाबा आपण साठवून ठेवले पाहिजेत, किंवा ते तुमच्या मेमरीमध्ये राहतात. आता मेमरीमध्ये राहतात म्हटल्यानंतर आजकालचा तुम्हाला बराच सोशल मीडिया आहे, तुम्ही फोटोज सेव्ह करून ठेवू शकता, व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता. पण पुस्तक हा असा सुंदर पर्याय आहे की तुम्ही तुमचे मोमेंट्स कायमचे त्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
आणि ते जगापर्यंत जातं आणि एकदा छापलेलं पुस्तक ते लाईफ टाईम तुम्ही या जगात असो नसो ते मात्र हमेशा जिवंत राहतं. तर यासाठी पल्पप हे नाव आम्ही चूज केलं की आयुष्यातले क्षण जे आपल्या आयुष्याला कलाटणी देतात. आणि पब हा ॲक्च्युली पब्लिकेशन याचा आम्ही शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे म्हणून पल्पप प्रकाशन. वा 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 वा, अगदी सुंदर संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेतून तुम्ही जो निर्धार केला प्रकाशन संस्थेचा, हल्ली आपण बघतो की भरपूर प्रकाशन संस्था आहेत, पण नावारूपास ज्या कमी आल्या त्यापैकी पल्पप आपली संस्था आहे. 2-3 वर्षामध्ये तुम्ही 150 ते 200 पुस्तकांचं प्रकाशन केलं, तर तो अनुभव कसा होता? म्हणजे कशा प्रकारचं लेखन तुमच्या वाटेला आलं? नाही, अतिशय सुंदर असा खरं तर अनुभव आला. सुंदर म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं बाकीच्या एखादा आपण बिझनेस करतो किंवा व्यवसाय करतो तर त्या अडचणी आम्हाला सुद्धा फेस कराव्या लागल्या. कारण ज्यावेळी प्रकाशन संस्था चालू केली तर मी कोणत्याही साहित्य संस्थेशी जोडली गेलेली नव्हते. तरी देखील पल्पप प्रकाशन ज्यावेळी चालू केलं त्यावेळी कुणी ट्रस्ट हा इश्यू खूप मोठा. आणि नाव नाही, आमच्या घरात आत्तापर्यंत कोणाचा बिझनेस नाही, कुठलं म्हणजे लाईन ऑफ बिझनेस ह्याचा कुठलाही सपोर्ट नाही. मग ज्यावेळी पण मी लेखकांशी बोलायचे, कोण पल्पप प्रकाशन काय, आणि तुम्ही 500 रुपयामध्ये पहिली ऑफर मी केली होती की 500 रुपयामध्ये आम्ही पुस्तकं प्रकाशित करून देतो. अरे 500 रुपये घालवायचा प्रश्न नाहीये, पण कोण लीना पाटील, कोण पल्पप प्रकाशन, आणि 500 रुपये तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही आमचं साहित्य चोराल का? कारण बऱ्याच लोकांना असे अनुभव होते की त्यांचे आलेले साहित्य प्रकाशक ठेवायचे किंवा अशा अफवांच्याद्वारे त्यांच्याकडून मागवून घ्यायचे आणि परत ते प्रकाशित व्हायचे नाहीत किंवा दुसऱ्या नावानं प्रकाशित केले जायचे. तर हे सगळे कन्सिडरेशन करणं गरजेचं होतं. कारण लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार होतं. तर तोपर्यंतचा पेशन्स पहिल्या वर्ष ठेवला. लोकांना समजावून सांगितलं की मी ज्यावेळी बोलायचे त्यावेळी तास 1.5 तास बोलायचे. लोकांना मी स्वतः फोन करायचे, मेसेजेस करायचे. मग ज्यावेळी मी सारखे मेसेजेस करून त्या लोकांच्या संपर्कात आले त्यावेळी एखाद दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याच्यातल्या आपल्या ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित मॅडम ह्या माझ्या संपर्कात आल्या. अशा सगळ्या गणपतराव कनसे सर आहेत. तर ह्या सगळ्यांनी विश्वास ठेवला, माझ्याकडे पुस्तकं प्रकाशित केली, त्यांना क्वालिटी आवडली. त्याच्यानंतर हळूहळू ह्या पल्पपचा असा प्रसार होत गेला. आणि परत मात्र 2 वर्षामध्ये आपण बरेच साहित्य संमेलनं घेतली, त्याद्वारे बरीच ओळख झाली. पल्पप प्रकाशन 3 वर्षात महाराष्ट्रात पूर्णपणे सगळीकडे पसरलं. खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रातच नाही, पूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर अशा पद्धतीनं पल्पप प्रकाशनचा विस्तार झाला आणि एक लेखकांचा विश्वास आम्ही जिंकला. आता आपण बघतो की बऱ्याच प्रकाशन संस्था ह्या बिकाऊ आहेत. मी बिकाऊ शब्द यासाठी वापरतो की त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली असतात किंवा तुम्ही हेच छापलं पाहिजे, तुम्ही हीच पुस्तकं छापली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, फक्त पैशासाठी पुस्तकं छापली पाहिजेत की त्यामागचं वास्तव जाणून छापली पाहिजेत? म्हणजे काय, म्हणजे एक व्यावहारिक म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघता, व्यवसाय म्हणून, की नाही हे छापून समाजाचं काहीतरी नुकसान होत आहे असं काही तुम्हाला वाटतं? आता तुम्ही जो पहिला शब्द वापरलात ना की बिकाऊ, तर खरंच मला ह्याचा अनुभव आला. ज्यावेळी माझ्या पल्पप प्रकाशनला 1 वर्ष झालं तर मला काही फोन पण आले की तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये पुस्तकं प्रकाशित करता, तर मग हे असे रेट ठेवून चालणार नाहीत, आम्हाला इथं त्या रेटनं पुस्तकं द्यावी लागतात, असा बराच दबाव आला. पण त्याच्यानंतर शांत राहणं हा त्याच्यावरचा मी उपाय समजला. मी कुठंही काही बोलले नाही, शांत राहणे. आणि मला काय करायचं आहे हे आमचं 2023लाच ठरलेलं आहे. त्यामुळं माझा जो पाथ आहे ह्या बिझनेस, तुम्ही बिझनेस म्हणत आहात पण हा माझा बिझनेस नाही आहे, हे एक माझं कार्य आहे साहित्यातलं. आणि तो जो पाथ आहे, तो जो मार्ग आहे, तो काय करायचा आहे हा माझा आधीच ठरलेला आहे 2023ला. त्यामुळं कुणी कितीही दबाव आणला किंवा काहीही झालं तरी माझा मार्ग काही चेंज होणार नाही. कारण माझा माझं जे व्हिजन आहे ते क्लिअर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भरकटण्याचा प्रश्नच येत नाही. तर माझ्या मते पल्पप प्रकाशनाचा जर विचार करायला गेलात
तर क्वालिटी मॅटर करते, नक्की मॅटर करते. पण जे नवोदित लेखक आहेत तर त्यांचा जर तुम्ही विचार करायला गेलात तर त्यांना त्या क्वालिटीचं लिखाण करता येत नाही. कारण हा बऱ्याच वेळा मला विचारला गेलेला प्रश्न आहे की मॅडम नवोदित असतील तर मग त्यांना व्यासपीठ तुम्ही देताय किंवा त्यांच्या कविता छापताय त्या बऱ्याच वेळा चुकीच्या असतात किंवा त्या क्वालिटीच्या नसतात, त्यांचं लिखाण त्या क्वालिटीचं नसतं. मग तुम्ही त्यांचे पुस्तक प्रकाशित करताना ते मग सगळीकडे सांगतात की मी लेखक झालो. पण याच्यामधला पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ज्यावेळी पण तुम्ही त्या लेखकांचे पुस्तकं प्रकाशित करता तर ते विद्यार्थी दशेत असताना सुद्धा जे पुस्तकं प्रकाशित करतात त्यातून ते पुढे शिकतात. ज्यावेळी एखादा विद्यार्थी असतो तो 100% जर व्यवस्थित असेल तर तो विद्यार्थी असेल का? खरं तर प्रकाशन संस्था ही एक शाळेसारखी आहे असं माझं म्हणणं आहे. कारण ज्या पण वेळी तुम्ही पुस्तक प्रकाशित करता तर त्या पुढच्या साहित्यिकाला तुम्ही एक व्यासपीठ तयार करून देता आणि त्या साहित्यिकाला शिकवतासुद्धा. कारण बरेचसे पहिलं पुस्तक प्रकाशित करणारे लेखक हे प्रकाशकावर अवलंबून असतात. त्यांना माहिती नसतं की पुस्तक प्रकाशित करताना त्यामध्ये प्रस्तावना असते, मनोगत असतं, अर्पणपत्रिका असते, अनुक्रमणिका असते आणि त्यानंतर आपलं पुस्तक पुढं सुरुवात होते, त्याचा कंटेंट. तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात की प्रस्तावना म्हणजे काय, मनोगत म्हणजे काय. इथल्यापासून त्यांना प्रत्येक साहित्यिकाला किंवा जे नवोदित आहेत त्यांना शिकवावं लागतं, सांगावं लागतं, त्याच्यातला फरक सांगावा लागतो. प्रस्तावना कोणाकडून लिहून घ्यायची, अर्पणपत्रिका किती ओळींची असली पाहिजे, कंटेंट किती असला पाहिजे, एवढ्या बारीक सारीक गोष्टी ह्या कोण शिकवतं? प्रकाशक सांगतो आणि म्हणून त्या साहित्यिकाला कळतं. हां, त्यांचे जे साहित्यिक मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळालेली असते. पण योग्य शिक्षक जो असतो तो प्रकाशक असतो का तर त्याचा अनुभव असतो पुस्तक प्रकाशित करण्याचा आणि शासनाच्या नियमानुसार म्हणा किंवा एक पुस्तक चांगलं पुस्तक कशा दर्जाचं होईल हे फक्त साहित्यिकावर अवलंबून नसतं तर प्रकाशकावर सुद्धा अवलंबून असतं. तुम्ही मार्गदर्शन करणं त्यांना गरजेचं आहे. तर त्यासाठी पहिलं पुस्तक त्याचं दर्जेदार निघेलच असं नाही आणि जर दर्जेदार निघत नसेल तर तुम्ही त्याला चान्स देऊच नाही, त्याला व्यासपीठ देऊच नाही असंही नाही आहे. तुम्ही 1-2 पुस्तकं प्रकाशित करून त्याला शिकवणं गरजेचं आहे, त्याला चान्स देणं गरजेचं आहे. त्यातून तो पुढं कशा पद्धतीने घेतोय, जसं आपले विद्यार्थी आहेत, तुम्ही शिकवताना सगळ्यांना चांगलं शिकवता, सगळ्यांना व्यवस्थित शिकवता. म्हणून 100मधले सगळे 100च्या 100 विद्यार्थी एका लेवलने शिकतात का? नाहीच शिकत. त्याच्यामधले काही टॉप असतात, त्याच्यामधले काही मीडियम असतात, काही तर लक्षच देत नाहीत. तर सेम असा साहित्यिक वर्ग प्रकाशकांना मिळतो, जे प्रकाशकांचे काही जे थिंकिंग असतात. म्हणजे मी ॲज अ प्रकाशक म्हणून ज्यावेळी एखाद्या साहित्यिकाला सांगते त्याच्यातल्या 10 साहित्यिकांना माझं पटतं, ते करतात. जे काही साहित्यिक असे पण भेटतात की नाही आम्हाला हे नाही करायचं आहे, आम्हाला नाही पटत आहे. सगळ्या प्रकारचे साहित्यिक प्रकाशकांना भेटतात. त्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे की लिखाणाचा दर्जा ठरवायला तुम्ही तो साहित्यिक कोणता आहे, किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, तर ह्या प्रत्येक गोष्टीच्या एक काही नियमावलीवर अवलंबून आहे. तर तो कुणाला कुणाशी कम्पेअर करणं हे चुकीचं आहे. नाही, मला ठीक आहे, तुम्ही उत्तर दिलं बरोबर आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं होतं की काही पुस्तकं हे समाजामध्ये घरफोडीची कामं करतात, दंगलीची कामं करतात, दंग्याची कामं करतात, जातीभेदाची कामं करतात, हिंदू मुसलमान असेल किंवा मराठा बौद्ध असेल, असे बरेच प्रकरणं आपण बघतो. काही विद्रोही पुस्तकं पण आहेत. तर तुम्ही हा कसलाही विचार न करता फक्त ते प्रकाशित करण्याचा सपाटा लावणं योग्य आहे? मग प्रकाशन संस्थेचं काम आहे की त्याची पडताळणी पण व्हायला पाहिजे. तर फक्त व्यवसाय म्हणून प्रकाशन संस्था चालवणं, व्यवसाय असू दे किंवा नसू दे, पण ज्यावेळी पण तुम्ही आता हे जे काही पॉईंट मांडलेत की निगेटिव्हिटी पसरवणं, तर मी दुसऱ्या प्रकाशनांच्याबद्दल बोलणार नाही, पण पल्प प्रकाशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच पुस्तक प्रकाशित केलं जातं. याचं उदाहरणसुद्धा सांगते. कारण फेसबुकला ज्यावेळी आम्ही आमची जाहिरात मी पहिल्या वर्षी ज्यावेळी मी माझी जाहिरात पोस्ट केली होती तर बांगलादेशवरून एक कवयित्रीनं मला कॉन्टॅक्ट केलेला होता. तिनं मला सांगितलं नाही की मी बांगलादेशवरून आहे. फेसबुकवरूनच आमचं बोलणं चालू होतं. तिनं मला सांगितलं की आमच्या 3 कवींचे आम्ही कविता प्रकाशित करणार आहोत
आणि कविता संग्रह. कविता संग्रह होता आणि आम्हाला तो प्रकाशित करायचा आहे तुमच्यातर्फे आणि पाहिजे ती कॉस्ट पण ती द्यायला तयार होते. आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं की हे बांगलादेशी आहेत आणि तुम्ही कोणत्या देशात राहता याच्याशी मिनिंग नाही आहे खरं सांगायला गेलं तर. आपली पुस्तक प्रकाशन साऊथ आफ्रिकेमधल्या लेखकांची पण झालेली आहेत, इंटरनॅशनलसुद्धा झालेली आहेत. पण तुम्ही लिहिता काय हा जो तुमचा मुद्दा आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू मुसलमान ह्या विषयावर विद्रोही कविता लिहिलेल्या होत्या. ज्यावेळी मी आधी कंटेंट मागवून घेतला त्या कविता वाचल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही इंडियामधले आहात की पाकिस्तान काय, मला त्यांच्या बोलण्यावरून शंका आली. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही बांगलादेशी आहोत आणि आम्हाला अशा अशा पद्धतीचं करायचं आहे. मी तो कंटेंट रिजेक्ट केला आणि करावा. तुम्ही आपल्याकडून तरी प्रत्येक वेळी कंटेंट कोणता आहे विद्रोह समाजात पसरला जाऊ नये हे प्रकाशकाचं काम आहे असं मला तरी वाटतं. आताची जी डिजिटल पिढी आहे, एक नवीन ट्रेंड आहे. आता पुस्तकं वाचणारी पिढी मला वाटतं जवळजवळ इतिहासात गेली, नेस्तनाबूत झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर अशा या डिजिटल पिढीमध्ये वाचन संस्कृती टिकून राहील असं तुम्हाला वाटतं? किंवा तुमच्या प्रकाशन संस्थेत तुम्ही आता अनेक पुस्तकं प्रकाशन करता, तुम्हाला काय वाटतं वाचणारी पिढी जिवंत आहे, त्यांनी वाचलं पाहिजे? तर याच्यात मेन जी भूमिका आहे ती प्रकाशकाची काय भूमिका? खरं तर ही एकट्या प्रकाशकाची भूमिका नाही आहे. प्रकाशक आणि साहित्यिक ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो ना, वाचन संस्कृती या कारणासाठी मागं पडत चालली आहे कारण अवेअरनेस नाही आहे. अवेअरनेस कोणत्या गोष्टीचा की अवेलेबिलिटी. जर सगळं जग बाकीच्या गोष्टीत पुढे गेले तर तुम्हाला असं वाटतं की या गोष्टीत पुढे गेलं नसणार आहे. ई बुक आहेत ना अवेलेबल, ई बुक अवेलेबल असतात. प्लेबुक स्टोअरवर ई बुक तुम्ही प्रकाशित करू शकता. ॲमेझॉनचा प्लॅटफॉर्म आहे. असे फ्लिप बुकसुद्धा असतं. फक्त फ्लिप बुकला थोडंसं अवेलेबिलिटी जास्त असते. म्हणजे तुम्ही कॉपीराईट, मी तुम्हाला एखादी फाईल पाठवली तर तुम्ही ॲज इट इज दुसरीकडे पाठवू शकता. पण कंटेंट सेफ ठेवून सुद्धा तुम्ही ई बुक प्रकाशित करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचू शकता, वाचकांच्यापर्यंत पोहोचू शकता. ही गोष्ट बऱ्याच साहित्यिकांना माहिती नाही. मी पुस्तक लिहिते, प्रकाशकांना माहिती असायला पाहिजे. पण माझ्या काही अभ्यासात असे पण प्रकाशक आलेत जे नवीन आहेत फील्डमध्ये. मी सुद्धा नवीनच आहे, मला असं म्हणायचं नाही. परंतु काही प्रकाशकांना ई बुक काय हेच माहिती नाही. तर सोर्सेस भरपूर आहेत. ज्यावेळी प्रकाशक पुस्तक प्रकाशित करतो तर त्यानं साहित्यिकाला हे सांगणं गरजेचं आहे की ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही वाचकांच्यापर्यंत पोहोचू शकता. जसं आता पहिले पुस्तक प्रकाशित केल्यानंतर स्वतः लेखक किंवा स्वतः प्रकाशक त्या दुकानात जाऊन तुम्ही पुस्तकं विकत घेता आणि मग वाचता. काही लोकांना, काही वाचकांना अजूनही ती क्रेज आहे की मोबाईलमध्ये पुस्तक वाचण्यापेक्षा ज्यावेळी मी एखादं पुस्तक हातात घेईन आणि ते पुस्तक वाचेन, तो फील जो आहे तो अजूनही बऱ्याच वाचकांच्यात आहे. त्यामुळं वाचन संस्कृती ही कधीही मागं पडणार नाही. वाचन संस्कृती ही नेहमी जोपासली जाईल. ई बुक आहेत, ई बुकचा प्लॅटफॉर्म, पुस्तकांचा हार्ड कॉपीचा प्लॅटफॉर्म, हे सगळे अवेलेबल आहेत. आणि इंडियात बसून जर तुम्ही परदेशात तुमची पुस्तकं विकू शकत असाल तर आणखी काय पाहिजे? आणखीन किती रिसोर्सेस पाहिजेत तुम्हाला? आता तरी ई लायब्ररीजसुद्धा चालू झालेले आहेत. जसं आपल्याकडं पहिल्यांदा ग्रंथालय असायचं, आपण पहिले ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचत होतो. पण आता तसं नाही आहे. आता तुम्हाला घरोघरी पुस्तकं मिळतात. किती ग्रंथालयाचे पण प्रकार चालू झालेले आहेत. त्याच ग्रंथालयामध्ये आता ई ग्रंथालय पण चालू झालेलं आहे. मग हे ज्या साहित्यिक, आता बहिणाबाई चौधरी, त्यांना काही लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण अतिशय नावाजलेल्या कवयित्री आहेत. तर अजूनही महाराष्ट्रात असे लेखक आहेत, महाराष्ट्रातच नाही सगळीकडंच, की ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा कमी येतं. जे खेड्यागावात राहतात त्यांना रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत, पण त्यांना लिखाण त्यांचं छान आहे, चांगलं आहे आणि ते अजूनही समाजापुढं आलेलं नाही. तर ह्या लोकांना ह्या गोष्टी ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जसं आता मी स्वतः सातारा जिल्ह्यातून आहे आणि सातारा जिल्ह्यातील कितीतरी लेखक असे आहेत की ज्यांच्यापर्यंत ही लेखन पद्धती पोहोचलीच गेली नाही. त्यांना माहितीच नाही आहे की एवढ्या कमी पैशात पुस्तकं प्रकाशित होऊ शकतात. एवढ्या कमी पैशात
आपलं तिथपर्यंत पुस्तक जाऊ शकतं, ई स्वरूपात असू देत. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रकाशकांनी सांगितल्या पाहिजेत. प्रकाशकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. त्यामुळं रिसेशन हा भाग मला वाटत नाही की येतो. रिसेशन हा त्याला येतो जिथं तुमचे प्रयत्न कमी पडतात. तुम्ही ह्या 2-3 वर्षाच्या तुमच्या प्रकाशनाच्या वाटचालीमध्ये असं काही छापले का ज्यामुळे वाद झाला आहे, तुम्हाला धमक्या वगैरे आल्या आहेत, अशा एखाद्या अनुभवातून तुम्ही गेलायत का? नाही, ॲक्च्युली कंटेंटच मी तुम्हाला आधी म्हटल्यासारखं की कंटेंट माझा व्हेरीफाय होतो. आपल्या पल्प प्रकाशनामध्ये भांडण किंवा वाद म्हणण्यापेक्षा तुम्ही जर एखादं पुस्तक माझ्याकडे प्रकाशित केलं असेल, ॲज इट इज तुमचा कंटेंट घेऊन जर दुसरा लेखक माझ्याकडे आला आणि तो म्हटला की हे माझं पुस्तक आहे आणि हे माझं नावानं प्रकाशित करा, तर आपल्याकडं प्लॅगॅरिझम पुस्तकाचा चेक केला जातो. तर तुम्ही ज्यावेळी मला कंटेंट देता, ज्यावेळी आमच्या सिस्टममध्ये ते पुस्तक आपण ॲड करतो, तर त्याच्यामध्ये प्लॅगॅरिझम चेक होतो. ते पुस्तक प्रकाशित करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते की सर हा तुमचा प्लॅगॅरिझमचा कंटेंट आहे आणि 80% प्लॅगॅरिझम जर 20% असेल तर आपण ते पुस्तक प्रकाशित करू शकतो. पण 20%पेक्षा जर जास्त प्लॅगॅरिझम असेल तर आम्ही ते पुस्तक प्रकाशित करत नाही. लीनाजी, एक पुढचा असा प्रश्न आहे, तो अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सध्या तुम्ही बघता की शिवाजी कोण होता हे पानसरे सरांचं अगदी अजरामर पुस्तक, त्यावरून बरेच वादविवाद झाले. त्या प्रकाशकाला एका राजकारण्याकडून धमक्या पण देण्यात आल्या. तुमच्याकडे जर असं एखादं पुस्तक आलं छापण्यासाठी, शिवाजी कोण होता वगैरे सारखं, तर तुम्ही काय कराल? म्हणजे न्याय द्याल, पुस्तक छापाल ते, की भविष्यामध्ये वादविवाद होतील किंवा प्रकाशन संस्था बंद पडेल अशा वगैरे गोष्टी मनात हे करून तुम्ही त्याला मोकळी वाट कराल की ग्रीन सिग्नल द्याल? नाही, पुस्तकाचा कंटेंट काय आहे आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते योग्य आहे की नाही याची खात्री करून मी लेखकाला न्याय देईन. जर ते असं एखादं वेगळं पुस्तक आलं तुमच्याकडे, ठीक आहे, ज्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही जे लिहिताय ते खरं असेल तर पल्प प्रकाशन नक्की छापेल. कारण त्याला लेखक जो लिहितोय त्याला न्याय देणारा दुसरा कोण माणूस आहे? जर प्रकाशकानं न्याय नाही दिला तर त्या गोष्टी पुढे येणार कशा समाजाच्या? विरोध करणारे हे राजकारण करतात. मग राजकारणाला आपल्या मार्गात किती येऊ द्यायचं आणि किती नाही हे आपल्यावर आहे असं मला वाटतं. आणि समजा एखादा सामान्यातला लेखक आहे, त्याच्या मनात सरकारबद्दल चीड आहे किंवा प्रशासनाबद्दल, इथल्या व्यवस्थेबद्दल चीड आहे आणि तो तशा पद्धतीचं पुस्तक घेऊन तुमच्याकडे आला आणि तुम्हाला पक्की खात्री आहे की हे पुस्तक जर प्रकाशित झालं तर कदाचित वाद होईल, तरी पण तुम्ही ते पुस्तक छापाल? मला ते ॲज अ भारताचे नागरिक म्हणून किंवा एक प्रकाशन संस्थेचे संस्थापिका म्हणून, भारताची पहिली गोष्ट म्हणजे भारताचे नागरिक म्हणून मला स्वतःला जर ते थिंकिंग पटत असेल, त्यानं लिहिलेलं साहित्य जर मला स्वतःला पटत असेल तर मी 101% छापेन. कारण मला स्वतःला ज्या गोष्टींची चीड आहे ती मी बोलल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं जर मला जर एखादा आणि मिळालं असं नाही, असे पुस्तक मी प्रकाशित केलेले आहेत. आपल्या ठाण्याचे दीपक सोनवणे सर जे आहेत ते सरकारच्या ज्या गोष्टी पटत नाहीत अशा गोष्टींच्यावर कविता लिहितात आणि त्यांचं 63 बेधडक हा कविता संग्रह मी स्वतःच प्रकाशित केलेला आहे. आणि अजूनही पल्पच्या व्यासपीठावर कविता सादर करताना 80% त्यांच्या कविता सरकारच्या विरोधात असतात. पण ज्या कविता मला पटतात, विरोधात याचा अर्थ निगेटिव्ह नको. मी अजूनही क्लिअर करते की निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह पाहिजेत. पण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची चूक दाखवणं गरजेचं असतं आणि जिथं माझ्या मनाला ते पटतं, का तर माझ्या मनाला पटलं तर मी पुढच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकेन. त्यामुळं जर माझ्या मनाला पटलं आणि माझ्या बुद्धीला पटलं तर 101% मी ते प्रकाशित आत्तापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढे पण करेन. अच्छा, म्हणजे व्यवसायाच्या पलीकडे, पैशांच्या पलीकडे तुम्ही वास्तवतेला महत्त्व देता. क्या बात आहे. तुम्ही 7 साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये पुस्तकं प्रकाशित केली आणि तुम्ही इंटरनॅशनल लेव्हललासुद्धा पुस्तकं प्रकाशित केली. त्यावेळी तुम्हाला काय वाटतं, मराठी भाषेचा दर्जा किंवा त्या स्तरावर मराठी भाषा, हा अनुभव कसा होता? इंटरनॅशनल स्तरावर मराठी भाषेचा अनुभव अतिशय छान आहे. आपल्या भारतातले बरेच असे लोक, भारतातले म्हणण्यापेक्षा आवर्जून मराठीचा मी उल्लेख करेन, महाराष्ट्रातली लोक ज्यावेळी बाहेरच्या देशात जातात
त्यावेळी माझ्या अनुभवानुसार प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचे ग्रुप आहेत. भारताच्या बाहेरचं सोडा, महाराष्ट्रात आता मी स्वतः गुजरातमध्ये राहते, तर गुजरातमध्ये सुद्धा महाराष्ट्रीयन लोक एकत्र राहतात. त्यामुळं एखादा माणूस जर विरोधात बोलला तर ते निगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा जे आहे ते बोललं ना तर आणखीन चांगल्या गोष्टी होतील. मराठी भाषा आहेच, लोक बोलतात पण. आता मी स्वतः अहमदाबादमध्ये राहत असताना कितीतरी फॅमिलीज अशा आहेत की ज्या बॉर्न तिथं झालेल्या आहेत, त्यामुळे गुजराती छान बोलतात पण घरात मराठी बोलतात. मग ही ज्या गोष्टी आहेत ती तुम्ही बाहेर सांगत नाही. मग एखाद्या फॅमिलीनं कुठंतरी घरात हिंदी बोलणं, महाराष्ट्रीयन फॅमिली एखादी असेल, तिनं जर हिंदी बोललं, तिनं इंग्लिश बोललं म्हणून तिथं मराठीला मान नाही, ही कॉन्सेप्ट आपण स्वतः पसरवतो. तर हे पसरवणं आपण स्वतः मानवानं आधी कमी केलं पाहिजे. मराठी भाषा चांगलीच आहे, मराठी भाषा सगळीकडं आहे, मराठी माणूस सगळीकडं आहे. का तर मराठी माणसाला मराठी बोलून सुद्धा त्या लेवलचं ज्ञान आहे, त्यानं ग्रहण केलेलं आहे. तर मग त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मराठी ही पोहोचलेली आहे. आणि आता मला वाटतं माननीय उदय सामंत सरांनी च्या निर्णयानुसार प्रत्येक देशात ग्रंथालय उभं करायचे चालू आहेत. तर मग मराठी सगळीकडे आहे आणि तिथं गेल्यानंतर जर तुम्ही मराठीच्याबद्दल बोललात तर साहजिकच कौतुक होतं. फक्त बोलणारा माणूस पाहिजे. क्या बात आहे. नक्कीच अनेक प्रकाशन संस्था हे लेखकाच्या मनाचं खच्चीकरण करतात, पैशावरून म्हणा किंवा त्याला लुटलं जातं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याच्याकडून जास्त पैसे काढणे किंवा जास्त पैसे घेऊन प्रति कमी देणं. तर तुम्हाला काय वाटतं, दर्जेदार लेखन यामुळे मागे पडण्याची भीती आहे की प्रकाशनाच्या या व्यवहारामुळे लेखक लिहिणार नाहीत किंवा असं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं यात पैसा किंवा लेखणीचा दर्जा हे कसं, हे काय सांगाल? तर बाजार आहे आणि बाजारात तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलात तर तिथं प्रत्येक प्रकारचा दुकानदार तुम्हाला दिसेल किंवा एकाच दुकानात तुम्हाला भरपूर प्रकारच्या वस्तू मिळतील, वेगवेगळ्या क्वालिटीच्या वस्तू मिळतील. मग तिथं तुम्ही अशी अपेक्षा करता का की मला हे कोणत्या क्वालिटीचं आहे ते कोणीतरी येऊन शिकवावं किंवा सांगावं? नाही. तुम्ही काय करता, तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर बाजारात जाता, ती वस्तू चांगली आहे नाही आहे आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे हे तुम्ही बघता आणि मग ती वस्तू खरेदी करता. मग हेच तुम्ही पुस्तकांच्या बाबतीत का नाही करत? तुम्ही जर साहित्यिक, तुम्ही जर काहीतरी लिहिताय, तुम्हाला प्रकाशकानं त्यांना न्याय देणं हे बरोबरच आहे, पण तुम्ही लेखक म्हणून स्वतःच्या साहित्याला न्याय देण्यासाठी एक 5 मिनटं किंवा काहीतरी तुमच्या आयुष्यातला थोडासा वेळ देऊन माझं साहित्य प्रकाशित करताना मला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, माहिती मला कोणत्या गोष्टीची असावी, याचा जर थोडासा विचार करून जर तुम्ही त्या गोष्टींची माहिती घेतलीत, जसं की मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की ई बुक प्रकाशित केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च केल्या तरी मिळतात. तर जगाबरोबर तुम्ही पुढं गेलं पाहिजे, त्याच्यात अपडेट राहिलं पाहिजे आणि स्वतःचं नॉलेज वाढवलं पाहिजे. एक लेखक आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही सुज्ञ आहात. तर सुज्ञ आहात तर त्याचा थोडा तुम्ही स्टडी केला पाहिजे. प्रकाशकाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी साहित्यिकाची सुद्धा जबाबदारी आहे असं मला वैयक्तिक वाटतं की त्यांनी आपल्याला एखादं पुस्तक प्रकाशित करायचं आहे तर त्याच्याबद्दलचा थोडा तरी स्टडी त्यांनी करावा. नाही, स्टडी वगैरे करावं ठीक आहे. मी तुम्हाला हे विचारलं की पैसे जास्त घेऊन प्रति कमी देणं, तेच ना. मग आणि त्यामुळे लेखणीचा दर्जा कुठेतरी कमी होतोय का, चांगल्या लेखकांना न्यायच मिळत नाही, असं होतं का? न्याय मिळायचा प्रश्नच येत नाही ना. कारण तुमचं पुस्तक समोर आणण्यासाठी सपोज तुम्ही एखादा प्रकाशक चूज केला तर आता प्रकाशकांच्या मध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन चॅनल कसं आहे, तुमचं पुस्तक कुठं कुठं अवेलेबल केलं जातं, तर ह्या गोष्टी तुम्ही तिथं पडताळणी करणार. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही स्टडी करा. का तर तुम्हाला कमी पैशात जास्त फॅसिलिटी कोण देतं हे कधी कळणार? मी प्रकाशक आहे, मी तुम्हाला म्हणते मी तुमचं पुस्तक ॲमेझॉनवर अवेलेबल करते, मी ई बुक पण प्रकाशित करून देते आणि त्याच गोष्टींना तुम्ही बाहेर, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट ठरवली पाहिजे. तुम्हाला कोणत्या क्वालिटीचं पुस्तक पाहिजे, तुम्हाला तुमचं पुस्तक कुठंपर्यंत गेलं पाहिजे, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी जर तुमची रिक्वायरमेंट फिक्स असेल, तुम्हाला माहिती आहे की मला असं करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचे रिसोर्सेस
पकडून किंवा ते रिसोर्सेस चूज करून मग तुम्ही त्याच्या पद्धतीनं तुमचं पॅकेज चूज करू शकता. आता तुम्ही म्हणताय अशाच पद्धतीनं हे सगळ्या फॅसिलिटीज देणाऱ्या कितीतरी प्रकाशन संस्था आहेत, पण त्यांच्यापर्यंत साहित्यिकांना पण पोहोचलं पाहिजे. आणि प्रकाशक तर पोहोचायचा प्रयत्न करतायत, तसेच साहित्यिक यायचा प्रयत्न करतायत. तर हा मेळ जुळण्यासाठी एक योगायोग पण पाहिजे आणि साहित्यिकांना सुद्धा प्रयत्न करावेत, असं माझं खरं तर प्रामाणिक मत आहे. नक्कीच. एक नवोदित लेखकांना प्रकाशन संस्थेने प्रोत्साहन द्यायला हवं. नाही, निश्चितच द्यायला हवं ना, त्याशिवाय साहित्य वाढणार कसं? जे ज्येष्ठ लेखक आहेत चांगले आहेतच, पु ल देशपांडे असतील, सुर्वे असतील, हे सगळे आपले ज्येष्ठ लेखक आहेत आणि चांगल्या पद्धतीचं साहित्य त्यांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. तर ती परंपरा जर चालवायची असेल तर नवोदित लेखक तयार झाले पाहिजेत आणि त्या क्वालिटीचं, त्या दर्जेदार तसं साहित्य ते लिहायला सुरुवात केल्यानंतर मग त्याच्यात अभ्यास करून ते त्यापर्यंत पोहोचणार ना. नक्कीच. तुम्ही आतापर्यंत 10 ते 12 पुस्तकांचं समीक्षण केलं. हो. तर समीक्षण करताना तुम्हाला असं वाटलं की आता स्वतःचं काहीतरी आपण लिहायला हवं? हो. तुमच्या आतल्या लेखिकेनं, कवयित्रीनं तुम्हाला कधी आवाज दिला आहे की बाई लीना तू आता लिहिलं पाहिजेस? मी प्रकाशिका म्हणून जरी या क्षेत्रात उतरली असेल तरीसुद्धा तुम्ही म्हणताय हे मला बऱ्याच वेळा आतून माझा आवाज येतो की एवढ्या सगळ्यांचं लिखाण, ज्यावेळी मी कविता वाचत असते किंवा लेख वाचत असते, समीक्षण लिहिते, समीक्षणसुद्धा मी लिहायला सुरुवात केली ते साहित्यिकांच्या एक प्रेरणेने म्हणण्यापेक्षा त्यांनी मला जी रिक्वेस्ट केली, विनंती केली की नाही मॅडम आम्हाला तुमच्याचकडून पाहिजे, तर एक हा हट्ट पुरवावा, साहित्यिकांचा गोड हट्ट पुरवावा म्हणून मी लिहायला समीक्षण सुरुवात केली खरं तर. आणि ते समीक्षण वाचल्यानंतर देवाच्या कृपेने सगळ्यांना आवडली की त्या लेवलची मॅडम तुम्ही लिहिलीत म्हणून. अनिल बोधे सरांचं झाडांचे जगणे असे या पुस्तकावर मी समीक्षण लिहिलं आणि ते त्यांना अतिशय आवडलं. अनिल बोधे सर हे साताऱ्यातले अतिशय नामवंत साहित्यिक आहेत आणि त्यांच्या पुस्तकावर लिहिलेलं समीक्षण त्यांना आवडलं. तर बऱ्याच वेळा मलाही असं वाटलं की पुस्तक प्रकाशित मी करावं. मे बी येणाऱ्या काळामध्ये काहीतरी आयुष्यात एक वेगळं करण्यासाठी असा मी प्रयत्न करत आहे, पण त्याच्याबद्दल आता मला डिटेल बोलायचं नाही आहे. आगामी काळात तुम्हाला नक्की ते ऐकायला मिळेल. म्हणजे आगामी काळात तुम्ही आमच्या समोर बसाल तेव्हा लेखिका म्हणून बसाल? नक्की तसा प्रयत्न करेन, नक्की तसा प्रयत्न करेन. बरं. कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या भूमीतून आपण आहात. एक उत्तम कादंबरीकार, एक महान लेखक आपल्या इतिहासामध्ये ते घेऊन गेले की ज्यांच्या संयुक्त चळवळीमुळे आज मुंबई आपल्यात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांचा वारसा म्हणून सुद्धा तुम्ही भविष्यात लिहावं अशा आम्ही तुम्हाला एक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असिस्टंट टू डायरेक्टर ही तुम्ही नोकरी केली, मग नोकरी ते प्रकाशिका हा कसा प्रवास होता? म्हणजे कुठून प्रेरणा भेटली की आता आपण प्रकाशन संस्था काढावी, आता नोकरी पुरे की अजूनही नोकरी करून वगैरे हे करताय कसं? नाही, ॲक्च्युली माझ्या करिअरची सुरुवातच एक शिक्षिका म्हणून झाली. त्यामुळं मी कराडमध्ये कॉलेजवर, प्रेमलताई कॉलेज म्हणून होतं, तर तिथं 3 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे. MBA आणि BBA टिळक युनिव्हर्सिटीचं होतं. तर तिथं मी प्राध्यापिका म्हणून 3 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टर टू असिस्टंट म्हणून राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखराळेला 3 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर आम्ही अहमदाबादला गेलो आणि तिथं कंपनीमध्ये असिस्टंट टू डायरेक्टर म्हणून मी जॉब केला. त्याच्यानंतर कन्येने ज्यावेळी पुस्तकं लिहिली, जसं तुम्ही पहिला प्रश्न मला विचारला 2023ला, तर तिच्या संकल्पनेतून आपण या प्रकाशन संस्थेकडं मी वळले. प्रकाशन संस्थेकडं वळत असताना जॉब क्विट करणं आणि हा व्यवसाय स्वीकारणं हा एक नवीन अनुभव होता, पण घरातल्यासुद्धा काही अडचणी होत्या. त्यामुळं जॉब क्विट करणं आणि ह्या व्यवसायाकडं वळणं हे मी स्वीकारलं. तुम्हाला एक प्रकाशिका म्हणून असं वाटतं का की कुठल्या विषयावर जास्त लेखन व्हायला हवं? म्हणजे लेखकांनी कुठल्या विषयावर जास्त लिहायला हवं? ॲक्च्युली खरंच हा तुम्ही खूप छान क्वेश्चन विचारला. कारण आजकालचे नवोदित लेखक
एकच विषय, प्रेम. प्रेमाच्या पलीकडे त्यांनी लिहायला हवं असं प्रेम. मला वाटतं. आणि प्रेमाबद्दल पण लिहिताना ती आणि तो याच्या पलीकडे, तो इथं दिसला, ती इथं दिसली, तर असे बरेच अनुभव मला आलेले आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे की ह्या युवा पिढीनं ह्याच्या पलीकडे जाऊन लिहिलं पाहिजे. लिहिण्यासारखे विषय बरेच आहेत. जसं तुम्ही म्हटला की ह्या युवा पिढीनं जर आवाज उठवला तर तो कुठंतरी सरकारपर्यंत पोहोचेल किंवा त्या गोष्टीपर्यंत पोहोचेल आणि अवेअरनेस होईल. का तर ज्यावेळी ही युवा पिढी त्या विषयांच्याबद्दल लिहिल, जसं की आता, आणि लिहिताना महत्त्वाचा शब्द वाक्य हे आहे की लिहिताना पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून लिहा. मी बऱ्याच साहित्यिकांना हे सांगताना सांगते की तुम्ही लिहिता, एखादा बलात्कार झाला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भरपूर कविता त्याच्यावर बघायला मिळतील, ट्रेंडसारखं. तर तो तुम्ही असं वाटतं की ते एन्जॉय करतायत. आम्हाला एखादा विषयच मिळतोय आणि आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर लगेचच कवितांचा भडीमार करतोय. पण त्याच्यापेक्षा आचरणात आणा, निगेटिव्ह गोष्टी तुम्ही पसरवू नका. ज्यावेळी आता बलात्कार झालेला आहे तर माझी खरंच सर इच्छा नसते की लेखकांनी ह्या विषयावर लगेच लिहून ते प्रसिद्ध करावं. 8 दिवस शांतता राखावी, कुणीच काही लिहित नाही आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही तो लिहिता तर तो जो मुद्दा आहे तो मांडताना पॉझिटिव्ह दृष्टीनं मांडा, जेणेकरून ज्या व्यक्तीवर तो गुन्हा झालेला आहे त्याचं मन दुखावलं जाऊ नये, त्याच्या आईवडिलांना ती गोष्ट टोचू नये आणि समाजात एक पॉझिटिव्ह समाजात एक पॉझिटिव्ह विचार जावा. तुम्ही तेच हाल लिहू नका, त्याच्यामध्ये हाल लिहू नका, त्याचं सोल्युशन लिहा. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, पुस्तक बदल घडवतं? म्हणजे आत्तापर्यंत अनेक कुराण आहे, पुराणे आहेत, महाग्रंथ आहेत, भरपूर काय आहे, तर ते वाचून समाज किंवा हल्लीची पुस्तकं वाचून समाज, काय वाटतं, बदल घडतो, बदल घडेल? पुस्तक वाचून 101% बदल घडेल. जर तुमची व्होकॅब्युलरी वाढत असेल, तुमचं ज्ञान वाढत असेल, तर पुस्तक वाचून पिढी का नाही बदलणार, विचार का नाही बदलणार? तुम्ही लिहून ठेवलं तर लोक वाचणार, वाचले तर पुढचे पिढी बदलणार. त्यामुळे पुस्तकं ही 101% लोकांना, ह्या समाजाला बदल पुस्तकंही घडवतात. नक्कीच. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल घडला, म्हणजे ह्या पुस्तकांच्या सहवासातून, लेखकांच्या सहवासातून, पूर्वीची लीना पाटील आणि आत्ताची लीना पाटील, कसं बघता तुम्ही स्वतःला? नक्कीच. ह्या पल्प प्रकाशन ज्यावेळी चालू झालं त्याच्या आधी खरं सांगायला गेलं तर वाचनात माझे जास्त पुस्तकं नव्हती. आनंद यादवांचं मी पहिलं पुस्तक वाचलं होतं आणि ह्या पल्प प्रकाशन संस्थेच्या कार्याच्या आधी आनंद यादवांचं मी पुस्तक वाचलं होतं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही, म्हणजे पुस्तक जर एखादा लेखक एवढ्या कष्टातून लेखक म्हणून प्रसिद्ध होतोय तर आपण प्रत्येक वेळेस जे निगेटिव्हिटीनं खाली येतो किंवा माझ्या करिअरमधल्या संधी ह्या मी त्यावेळेसच, ज्यावेळी पुस्तक वाचलं त्यावेळी त्या कम्पेअर केल्या ना. मग ज्यावेळी मी ह्या पल्प प्रकाशन संस्थेत आले, ह्या सगळ्या लेखकांचं वाचन, कारण पुस्तक प्रकाशित करत असताना नाही म्हटलं तरी 50% पुस्तक वाचलंच जातं, कविता ह्या वाचल्याच जातात. तर हे वाचनाच्या हे जसं हे सगळं वाचनात आलं, ह्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ही पुस्तकं नजरेखालून जायला लागली, तर माझ्या स्वतःच्यामध्ये झालेला एक फरक सांगते की जेव्हा पण मी ते पुस्तक वाचते तर एक 4 लाईन खूप गडबड असते की तेवढ्या वेळात ते कंप्लीट करायचं असतं, पुढच्याला हे करायचं असतं. पण ज्यावेळी पुस्तक वाचायला सुरुवात होते ना, असं वाटतं ठीक आहे, दिवसभरात हे पुस्तक पूर्ण करावं आणि मग दुसरं पुस्तक कामाला घ्यावं. म्हणजे तुम्ही एकदा तुम्हाला ते व्यसन लागल्यासारखं, तर ह्या पुस्तकाचं व्यसन मला ह्या प्रकाशन संस्थेनं लावलं. नक्कीच. एखादं लक्षात राहणारी एखादी प्रकाशिक तुमची एखादी वृत्ती, एखादं पुस्तक असं काय आहे यादगार, जे तुमच्या मनात अजूनही आहे की अशी पुस्तकं, यार असं एखादं पुस्तक आहे तुमच्या याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही एखादं वाचलेलं पुस्तक म्हणा, एखादा काव्यसंग्रह म्हणा,
जो तुमच्या लक्षात आहे आणि त्यातून तुम्ही आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे असं काही? मेहमूदी यांचं नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक, ही कादंबरी मी वाचली होती आणि ह्या कादंबरीतलं लिखाण मेहमूदी यांनी जे वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे तर ते अतिशय मला आवडलं आणि खरंच तशी एक कादंबरी मी स्वतः लिहावी असं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायचा मी नक्की प्रयत्न करेन. अशी एखादी कविता एखाद्या लेखकाची जी तुम्हाला मनाला भावली, तुम्हाला असं वाटतं की ती सादर झाली पाहिजे, एखाद्या कवीची कविता? एवढे मोठे कवी, मान्य कवी गजानन उफाडे माझ्या समोर बसलेले असताना आणि आपण साहित्यिक मित्र आहात, तर आज कवितेचा जागर या आपल्या मंचावर मला तुम्ही स्वतः लिहिलेली एक कविता खूप आवडते. आमचं भाग्य. तर ती कविता मी सादर करते. माननीय गजानन उफाडे सर प्रेम कविता अतिशय सुंदर लिहितात आणि ही कविता आज सर तुमच्यासाठी. प्रयत्न असतो आमचा. कधीतरी माझ्या, कवितेचं नाव आहे कधीतरी माझ्या. कधीतरी माझ्या मुक्या वेदनेलाही तू शब्द द्यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. कधीतरी माझ्या मुक्या वेदनेलाही तू शब्द द्यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. तुला मी पाहावे मला पाहताना, तुला मी पाहावे मला पाहताना, तुला गुणगुणावे स्वतःला गाताना. तुझ्या माझ्या बंधाचे एक काव्य व्हावे, तुझ्या माझ्या बंधाचे एक काव्य व्हावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. मुक्या वेदनेलाही तू शब्द द्यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. तूच मोगरा आणि तूच रातराणी, तूच मोगरा आणि तूच रातराणी, फुलांनी सजावी तुझी माझी कहाणी. मिठीतल्या क्षणांना टिपून मी घ्यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. मुक्या वेदनेला तू शब्दरूप द्यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. तुला मी जपावे मला तू जपावे, मनाच्या जगात मिळूनी लपावे. तुला मी जपावे मला तू जपावे, मनाच्या जगात मिळूनी लपावे. तुझ्या मी मनात माझ्या तू लपावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे, कधीतरी माझ्या कवितेत यावे. अतिशय सुंदर ही प्रेम कविता मला धन्यवाद तुमच्या आवाजात ऐकल्यापासून ही आवडायला लागली. अतिशय सुंदर तुम्ही ही कविता म्हटली होती, पण मनात कोरून गेली. नक्कीच नक्कीच नक्कीच. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही पल्पबला कुठे पाहाल? येणाऱ्या 5 वर्षातच असं नाही, मी तुम्हाला जसं सुरुवातीलाच सांगितलं होतं पल्पचा मार्ग ठरलेला आहे. त्यामुळे 3 वर्षात जर 150 पुस्तकं प्रकाशित केली असतील तर नक्कीच 5 वर्षात महाराष्ट्रातले 50% साहित्यिक आपण कव्हर करू अशी खूप इच्छा आहे आणि ते होणार. क्या बात क्या बात क्या बात. नक्कीच. एक महिला म्हणून प्रकाशन क्षेत्रात काम करताना काही आव्हानं तुमच्या समोर आली? बरोबर आलीत, भरपूर आव्हानं आलेत. ॲक्च्युली प्रकाशन संस्थेत काम करत असताना ज्यावेळी तुम्ही साहित्यिक कार्यक्रम घेता, साहित्यिक कार्यक्रमातून तुम्ही बऱ्याच साहित्यिकांच्या संपर्कात येता, साहित्यिकांशी कम्युनिकेट करता आणि ज्यावेळी तुम्ही लेडीज म्हणून एखादा कार्यक्रम घेत असता तर त्या कार्यक्रम घेत असताना जी काही आयोजन आहे तर ह्या आयोजनामध्ये पण बऱ्याच अडचणी येतात. तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल राहावं लागतं. आज अहमदाबादमधून ज्यावेळी मी महाराष्ट्रात कार्यक्रम घेते, 6 कार्यक्रम आपले महाराष्ट्रात झालेले आहेत आणि एक साहित्य संमेलन आपलं गुजरातमध्ये झालेलं आहे. तर मग ज्यावेळी ह्या गोष्टी करताना महिला म्हणून एवढ्या लांबून येणं, तिथं राहणं, ते सगळं आयोजन करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी पण असतात. आणि प्रकाशिका म्हणून सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे कम्युनिकेशन गॅप. ज्यावेळी तुम्हाला बाहेरचे फोन येतात तर बऱ्याच वेळा साहित्यिकसुद्धा पुस्तक प्रकाशित करणं हे खूप लांबची गोष्ट असते, पण तुमचा आवाज लेडीजचा आहे म्हटल्यानंतर उगाचच क्वेश्चन विचारत राहणं किंवा मेसेज करत राहणं, तर ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण बऱ्यापैकी हे आपल्या स्वभावावर अवलंबून आहे की तुम्ही पुढच्याला कसा प्रतिसाद द्यायचा. तर हे आव्हानं
दुसऱ्या क्षेत्रातही आम्ही पेलत आलेलो आहोत. त्यामुळं त्या आव्हानांना कितपत बळ द्यायचं हे आमच्यावर. पल्पने कधी अंधश्रद्धेला खतपाणी घातले का? म्हणजे असे एखादी पुस्तकं लिहिले ज्यातून अंधश्रद्धेला बळ मिळेल? नाही, माझ्या तरी आत्तापर्यंतच्या जेवढी पुस्तकं प्रकाशित झाली तर अंधश्रद्धेला खत देणारी किंवा अंधश्रद्धेला बळ देणारे असं तरी आत्तापर्यंत नाही कुठलं पुस्तक प्रकाशित झालं. आता आमचं जे हे फायनल ड्राफ्ट जागर कवितेचं हे जे यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला आमची भूमिका कशी वाटते? काय बोलाल आमच्या चॅनलबद्दल? ॲक्च्युली तुम्ही स्वतः कवितेचा जागर हा जो चॅनल चालू केलेला आहे, तुम्ही स्वतः एवढे छान कवी आहात. मी स्वतः तुमची फॅन आहे. धन्यवाद. आणि तुमच्यासारख्या साहित्यिकांनी हा जो जागर चालू केलेला आहे तो 100% अतिशय साहित्यिकांच्यासाठी एक मोठी पर्वणी म्हटलं तरी चालेल. कारण इथं येऊन तुमच्या पुढं एखाद्या साहित्यिकाच्या पुढं साहित्यिकानं व्यक्त होणं हा पण खूप मोठा भाग आहे आणि ते व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून देताय. त्यामुळं जागर कवितेचा ह्या तुमच्या चॅनलला माझ्याकडून आणि आमच्या पल्प परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. ज्या काही प्रकाशन संस्था आहेत तुमच्या आसपास, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? पल्प प्रकाशन संस्थेनं किंवा परिवारानं आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे, मी असं म्हणत नाही, माझ्यापेक्षा बऱ्याच प्रकाशन संस्था आणि मोठे मोठे प्रकाशक आहेत. त्यांच्यापुढं 3 वर्षात काम करून असा संदेश मी देणं योग्य नाही आहे. पण तरी देखील प्रकाशन संस्थेनं काम करताना सत्याचा आधार घ्यावा. कारण ज्यावेळी आपण पुस्तकं प्रकाशित करतो, जसं तुम्ही म्हटला की साहित्य प्रकाशित करताना साहित्यिकांचा फायनान्शियली जो प्रॉब्लेम असतो, तर तिथं थोडंसं प्रकाशन संस्थेनं स्वतःकडून एक सत्यता पाळली तर ते चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जाचे साहित्य अजूनही पुढे आणू शकतात आणि 80% तो पार्ट प्रकाशन संस्थांनी प्ले करावा. नक्कीच. तुमचे आवडते लेखक कोणते? पु ल देशपांडे. क्या बात आहे. म्हणजे भाईंची पुस्तकं तुम्ही वाचली आहेत? वाचलेली आहेत. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, आता त्या दर्जाची पुस्तकं आता घडतात की त्या दर्जाचं लेखन आता आहे का? म्हणजे गदिमा असतील, अण्णाभाऊ साठे असतील, खरं सांगायला गेलं सुरेश भट असतील, लेखकाला आपण कुणाशीच कम्पेअर नाही करू शकत. बरं. कारण पु ल देशपांडेंच्या डोक्यात जे विचार होते, जे साहित्य होतं, ते त्यांनी जगासमोर मांडलं. अत्रे असतील, अत्र्यांचं साहित्याचा विनोदी साहित्य होतं. तर असा प्रत्येक लेखकाचा स्वतःचा साहित्याचा एक दृष्टिकोन असतो. तर ते कुणाशीही कम्पेअर न करता, पण ज्यावेळी आपण दर्जाचा विचार करतो तर नक्कीच साहित्यिकांनी ती पुस्तकं वाचल्याशिवाय त्यांना तो दर्जा समजणार नाही, तो समजून घेता येणार नाही. तर त्या दर्जाचं लिखाण तर व्हायलाच पाहिजे. अतिशय छान वाटलं तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना. एक संवादक म्हणून एक बरं वाटलं. म्हणजे आज तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. प्रकाशन संस्था आणि त्या पलीकडचं वास्तव आज आम्हाला समजलं. एक जाता जाता तुम्हाला एक प्रश्न मी विचारेल की मराठी साहित्य विश्व, त्याबद्दल तुमचे काय स्वप्न आहेत? मराठी साहित्य विश्व स्वप्न खरं सांगायला गेलं तर स्वप्न बघतच नाही. कारण मार्ग जो मी तुम्हाला म्हटलं की ठरलेला आहे, तर तो करायचाच आहे. मग मराठीला साहित्य विश्वात कुठं बघण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण मराठीला आत्ताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हा जो पात आहे तो ठरलेला आहे. तर मराठी साहित्याबद्दल मला एक आवर्जून बोलायचं आहे. जे तुम्ही मगाशी म्हटलात की सरकार विरोधीत किंवा आत्ता मराठी भाषेसाठी बऱ्याच आता चळवळी सुरू आहेत की महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोललं पाहिजे किंवा हे. तर माझं स्वतःचं एक वैयक्तिक असं मत आहे, तुम्ही ज्यावेळी नोकऱ्या देता, ज्यावेळी एम्प्लॉयमेंट देता, तर त्यावेळी तुम्ही मराठी भाषा कंपल्सरी करा. मुळावर का घाव बसत नाही? याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला तुमची उपजीविकेची जी साधनं आहेत त्याच्यातच जर तुम्ही रिस्ट्रिक्शन घातलं, आपल्या शिक्षणात तर मराठी विषय आहेच,
बऱ्याच गोष्टींचे सिलेबस आता मराठीत कन्वर्ट केले जात आहेत. तर मराठी साहित्य विश्वात आपण मराठीचं स्थान नुसतं टिकवून ठेवूयात म्हणण्यापेक्षा जर का नोकरी देताना प्रत्येकाच्या बायोडाटावर मराठी येत असेल तरच अप्लाय करा, ही जर एक नियमावली तिथं गेली तर मराठी येत असेल त्यालाच मोठी पोस्ट, छोटी पोस्ट किंवा शिपाई असला तरी, तर मराठी यावं तरच तुला सिलेक्ट केलं जाईल, ही एक अट असेल तर बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. पण आपण असं बघतो की रिझ्यूममध्ये शक्यतो लँग्वेजच्या पुढे मराठी, हिंदी, इंग्लिश हे असतंच. मग त्याबद्दल काय म्हणाल? मी स्वतः MBA HR म्हणून आत्तापर्यंत जेवढे रिझ्यूम पाहिले, जेवढे बायोडेटे पाहिले, जेवढे परिचय पाहिले, आवर्जून आपण असं लिहितो इंग्लिश, हिंदी, मराठी. आम्हाला नोन लँग्वेज नोन या रकान्यामध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी. मराठी सगळ्यात खाली असतं. बोलता येतं चांगलं मराठी, पण लिहिलेलं असतं इंग्लिशमधनं. त्याला नावा व्यतिरिक्त दुसरं काही सांगता येत नाही, तरी पण तो माणूस लिहितो इंग्लिश, हिंदी, मराठी. हे का? हा दृष्टिकोन तयार केला गेलेला आहे. कुणाकडून? इंडस्ट्रीकडून. का? तर मला प्रेझेंटेशन द्यायचं असेल, मला प्रेझेंटेबल पाहिजे, तर मला इंग्लिश आलं पाहिजे. मग ही रिक्वायरमेंट कुणाची आहे? इंडस्ट्रीजची आहे. मग मला मराठी येत असताना जर मला कॉम्प्लेक्स येतोय, मला इंग्लिश बोलता येत नसताना मी तिथं इंटरव्ह्यू देताना मी सांगते माझं नाव हे आहे, मी एवढं करते, मी तेवढं करते, आणि परत तुमचं प्रेझेंटेबल नाही म्हणून तुम्हाला रिजेक्ट करणं, तर ही जी इंडस्ट्रीकडून डिमांड आहे, तर ती डिमांडमध्ये चेंजेस झाले पाहिजेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इंग्लिश बोलू नका, प्रेझेंटेबल होऊ नका. इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला इंग्लिश भाषेतून तिथं प्रोजेक्ट सबमिट करावा लागेल, तर तो तुम्ही कराच. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला तिथं मराठी बाजूला ठेवलेलं आहे. तर जसं तुम्ही इंग्रजीला कामापुरती महत्त्व द्या आणि मराठी ही कम्युनिकेटिव्हसाठी भाषा वापरा. नक्कीच हे जे तुमचं स्वप्न आहे त्या स्वप्नाला अगदीच प्रत्येकाच्या बायोडेटामध्ये मराठीवर यावं, हे साहित्य विश्वातलं मराठी. तुम्हाला ह्या स्वप्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि बरोबर आहे, एक मराठी म्हणून आपल्याला मराठीचा सर्वप्रथम अभिमान पाहिजे. आपली पहिला शब्द हा मराठी पाहिजे, आपली वाटचाल मराठीतून पाहिजे, मराठीतून स्वप्न पाहिले पाहिजेत आणि मराठीला न्याय ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने दिला पाहिजे. इंग्रजी ही जागतिक स्तरावर नक्कीच महत्त्वाचे आहे, परंतु मराठीलासुद्धा कमी गणून चालणार नाही. हा छान संदेश तुम्ही दिला. तर साताऱ्याच्या रांगड्या मातीतल्या लीना पाटील आज आपल्यासोबत होत्या. त्या एक उत्तम प्रकाशिका आहेत, पल्पब संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि आतापर्यंत त्यांनी खूप पुस्तकं प्रकाशित केली. भविष्यामध्ये सुद्धा त्या अनेक दर्जेदार लेखनाचे पुस्तकं प्रकाशित करतील अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि आज आपल्या जागर कवितेच्या मंचावर या पॉडकास्टमध्ये त्यांच्याशी बोलताना, हितगुज साधताना अगदीच खरंच फार बरं वाटलं. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. यानंतर पुन्हा अशाच तडफदार आणि विचारशील पाहुण्यांशी नक्कीच आपण बातचीत करूया. लीनाजी, आपला अगदी मनपूर्वक धन्यवाद. आपण आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिला. भेटूया नवीन पॉडकास्ट आणि नवीन पाहुण्यासोबत लवकरच. धन्यवाद.